नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करून खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप। खोटे गुन्हे मागे घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची बसपाची मागणी। एट्रॉसिटी ॲक्टनुसार दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन कोसेगव्हाण तालुका श्रीगोंदा येथील मुलावर प्राणघातक हल्ला करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले। अन्यथा पीडित कुटुंबियांसह शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, शहर प्रभारी शाहनवाज शेख, मोहन घोलवड, विजय करडे, सोमनाथ गोरे, मोहन गायकवाड, विशाल बर्डे, मैफत गायकवाड, रोहित गोरे, गौतम गोरे, हौसराव गोरे, अश्विनी गोरे, संतोष पाडोळे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुका कोसेगव्हाण येथील आदिवासी समाज ज्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे, तर त्यांनी आता जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कोसेगव्हाण या ठिकाणी आदिवासी समाज राहत असून त्यांच्यावरती नेहमी अन्याय होत आलेला आहे आणि 2-4 महिन्यापूर्वी पाठीमागे गावकऱ्यांनी सततचा त्रास दिल्यानं त्या ठिकाणी त्यांना ग्रामसभेमध्ये जातीवाचक शिवीगाळी केली, त्याचे व्हिडिओ उपलब्ध होते। त्यांना पाणी भरू द्यायला त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला, त्यांनी गावच्या जत्रेमध्ये येऊ दिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये सततचा त्रास झाल्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि त्या तक्रार व्हेरीफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी जातीवादी जे काही 7-8 लोक होते त्या 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। एट्रॉसिटी अनुसार तो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यानंतर मात्र सर्व जे काही प्रस्थापित पुढारी असतील, गावातले लोक असतील, ते गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते, परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्या लोकांनी या कुटुंबावरती सतत दबाव आणत राहिले का गुन्हा मागे घ्या, गुन्हा मागे घ्या, परंतु ते त्यांच्या दबावाला बळी न पडल्याने शेवटी 4 दिवसापूर्वी परत त्यांना घरी जाऊन 4-5 दिवसापूर्वी धमकी देण्यात आली की आम्ही तुमचे हातपाय तोडू, तुम्हाला गावात राहू देणार नाहीत, अशा प्रकारची धमकी दिली। तेव्हा ते लोक 2 फेब्रुवारीला पीआय पोलीस स्टेशन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले आणि पीआयला भेटले। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा म्हणून त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही। शेवटी ते तसेच लोक तिथून एसपी ऑफिसला आले आणि एसपी साहेबांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी एसपी साहेबांनी पीआय आणि डेप्युटीला फोन केल्याचं यांनी सांगितलं, परंतु त्याचीही दखल घेतली नाही। शेवटी पोलीस प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा जो मुलगा आहे वैभव, त्या वैभवला एका निर्जन स्थळी गाठून त्या ठिकाणी तो माशाचा व्यापार करण्यासाठी गेलेला असताना परतत असताना संध्याकाळी रात्रीच्या वेळी त्याला बेदमाशी मारहाण करण्यात आली। त्याचा जबडा तुटला, त्याची जीभ तुटली, त्याचे दात हालतात, त्याला मुक्कामार पण भरपूर दिला आणि त्याचा गुन्हा शनिवारी मिरजगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडल्याने मिरजगाव पोलीस स्टेशनच्या मध्ये तो गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केला, परंतु त्या ठिकाणी काही त्रुटी राहिल्या, कारण त्याला बोलायला येत नव्हतं, त्याला चक्कर येत होती। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे सांगितलं ते सगळं लिहिलं गेलं नाही, कारण 5 आरोपी होते असं फिर्यादीचं म्हणणं आहे, परंतु त्या ठिकाणी 3च आरोपीची नावं टाकली। शिवाय त्याच्याकडे जो मासे विकल्याचा व्यापार होता 1700 रुपये, तोही त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या खिशातून लाथा घालून काढून घेतला, तेही त्या फिर्यादीमधून वगळलं गेलं। काही तर नावं लिहिलेली त्यांनी कॅन्सल केली। अशा प्रकारे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यामध्ये फिर्यादीमध्ये त्रुटी निर्माण केल्या आणि काल संध्याकाळी कोसेगव्हाणमधले लोक श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्या ठिकाणी सदर फिर्यादीच्या कुटुंबावरती आता जी फिर्यादी महिला आहे तिच्या नवऱ्यावरती, मुलावरती आणि दिरावरती 354चा गुन्हा दाखल करण्यात आला। खऱ्या अर्थाने ते 395चा गुन्हा दाखल करायला गेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना त्यात यश आलं नाही आणि त्या ठिकाणी 354चा गुन्हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा त्या कुटुंबावरती दाखल केलेला आहे। तेव्हा एवढं म्हणणं आहे ह्या कुटुंबाचं का आमचा तो खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि जे काही गुन्हेगार आहेत वैभवला मारणारे त्यांना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे। जी 2 नावं त्यांनी वगळली ती नावं फिर्यादीमध्ये दाखल झाली पाहिजेत। एक 1700 रुपये जे काही त्या ठिकाणी
पोलिसांनी त्या फिर्यादीमध्ये घेतलेले नाहीत, त्यांनी छिनलेले ते पण टाकलं पाहिजे. आणि मुळात म्हणजे हे गुन्हे आदिवासी कुटुंबावरती सतत अन्याय होत असताना तालुक्यातले जे प्रस्थापित पुढारी आहेत ते गुंडांना संरक्षण देतात, गुंडाच्या बाजूनी फोन करतात. पोलीस स्टेशनला आलेल्या फोनची जर तुम्ही चौकशी केली तर ते कोणाचे आलेले आहेत हे निष्पन्न होईल. आणि पोलीस स्टेशन हे अगदी पुढाऱ्यांच्या मनावर चालतं की काय असा प्रश्न निर्माण होतो. त्या ठिकाणी आर्थिक तरतूद होती का काय अशी शंका निर्माण होते. तेव्हा या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 16 तारखेपासून या आदिवासी कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे जे काही झोन प्रभारी आहेत आदरणीय चलवादी साहेब, आदरणीय चौधरी साहेब आणि आदरणीय गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क केलेला आहे. आम्ही त्यांच्या माध्यमामधून त्यांच्या मार्गदर्शनामधून या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून निश्चितपणाने या कुटुंबाच्या पाठीशी जाऊ आणि गरज पडली तर या ठिकाणी मोठे आंदोलन करू. जय भीम, नमो बुद्धाय. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.